नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आम्ही अनेक विषयावरचे व्हिडिओ बनवत असतो. मी अनेक विषयांवरती व्हिडिओ बनवते. बऱ्याच कमेंट्स येऊन पडतात. बऱ्याचदा बिझी शेड्यूलमुळे आम्हाला ते कमेंट्स पाहता येत नाहीत, परंतु जेव्हा पाहतो तेव्हा मात्र आम्ही त्यांना उत्तर देतो. परंतु तोपर्यंत आमचं उत्तर देणं खूप लांबतं. आणि मला अशीच एक कमेंट आली. त्यांनी सांगितलं की म्हणजे त्या ज्या ताई होत्या तिने सांगितलं की माझ्या घरी माझी जेव्हा नणंद येते तेव्हा माझा नवरा एकदम बिथरून जातो. म्हणजे जो ती येण्याच्या आधी चांगला वागत असतो ते एकदम त्याचं चांगलं वागणं बदलतं. तो माझ्याशी दुसरेपणाने वागायला लागतो किंवा तो मला किंमत कमी द्यायला लागतो. हो नाही एवढंच बोलतो आणि जास्त संबंध ठेवत नाही. असं बरंच काही काही माझी नणंद आल्यानंतर होतं आणि नणंद गेल्यानंतर परत तो त्याच्यामध्ये काही दिवसांनी परत चांगला वागायला लागतो. तर ह्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा की तुम्ही आईने मुलीच्या संसारात हस्तक्षेप करू नये, ढवळाढवळ करू नये, असा हा जो विषय बनवला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या विषयावर पण व्हिडिओ बनवलात तर मला आवडेल, असं त्यांनी मला कमेंटमध्ये कळवल्यामुळे आज मी खास त्यासाठीच हा विषय बनवते आहे. हा व्हिडिओ म्हणूनच बनवायला घेतला की जसं आईने मुलीच्या संसारामध्ये हस्तक्षेप करायला नको. एकदा मुलीचं लग्न झालं ती सासरी गेली. आता सासरी गेल्यानंतर ती फक्त सुखात आहे ना एवढंच आपण बघायचं असतं. तिच्या संसारात नाक खुपसायचं नाही किंवा ढवळाढवळ करायचं नाही. तिला नको ते सल्ले देऊन त्यांच्या घरामध्ये भांडणं निर्माण करायची नाहीत. हे पहिलं कर्तव्य प्रत्येक मुलीच्या आईचं असतं. कारण त्या आईच्या घरात दुसऱ्या घरची मुलगी येत असते. तिच्या जर आईने असं काही केलं आणि तुमच्या मुलीच्या संसारात जर वाद निर्माण झाले तर तुम्हाला कसं वाटेल? तसंच प्रत्येक नणंद, प्रत्येक स्त्री, प्रत्येक नणंद ही कुणाची तरी नणंद असते, कुणाची तरी भावजई असते, कुणाची तरी मुलगी असते. त्यामुळे त्या नंदेने हा विचार करायला पाहिजे की जर आपण आपल्या भावाच्या संसारामध्ये वाद निर्माण केले, वितुष्ट निर्माण केलं तर त्या भावजाईमध्ये भांडणं सुरू होईल आणि सुखासुखी चाललेला भावाचा संसार हा वितुष्ट निर्माण झाल्यामुळे आणखीन भांडण विकोपाला जाईल आणि तुटेल तो संसार. असं काही होऊ नये. म्हणजे आपण नेहमी हा प्रयत्न करायला पाहिजे की कोणाच्याही संसारात सुख निर्माण कसं करता येईल. तुम्हाला सुख निर्माण करता नाही आलं तरी चालेल, परंतु तुम्ही दुःख निर्माण करण्यासाठी कारणीभूत होऊ नका. तर प्रत्येक नणंद ही जेव्हा आपल्या माहेरी येते, मीही आज कुणाला कुणाची नणंद आहेच, मीही आज कुणाला कुणाची भावजई आहेच, तर प्रत्येक नणंद जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपला भाऊ सुखात आहे ना हे तिने पाहिलं पाहिजे. आणि तो जर सुखात नसेल तर तो सुखात कसा राहील ह्याची तिने काळजी घेतली पाहिजे. जर तो सुखात नसेल, त्या दोघांमध्ये वाद असतील तर ते वाद कसे दूर करता येतील ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तुम्ही जर ते सुखात असतीलच, आनंदात असतील, मजेत असतील, तर तुम्ही त्यांच्या सुखामध्ये सहभागी व्हा, आनंदामध्ये सहभागी व्हा. त्यांच्यासोबत तुम्ही खूप मजा करा, एन्जॉय करा, खूप फिरा, खूप गप्पा मारा, खूप गप्पा गोष्टी करा आणि काय काय तरी तुम्हाला घरामध्ये क्रिएशन करता येईल, निर्माण करता येईल. त्यांची मुलं, तुमची मुलं आनंदात कशी खेळतील ह्याकडे बघा. कारण कसं असतं पहा, येणारी जी भावजई आहे ती तुमची जागा कधी घेऊ नाही शकत. तुम्ही त्या घरची मुलगी असता आणि कायम राहणार आहात. तुमची जागा, तुमच्या जागेवर कोणीही दुसरं येऊ शकत नाही. त्यामुळे येणारी भावजई देखील तुमची जागा घेण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. तिने पण तसाच प्रयत्न करू नये. परंतु जर भावजई आनंदात असेल तर कुटुंब सुखीच असणार आहे. हा विचार करायचा की आपण आपल्या नंदेने जर आपल्यामध्ये आणि आपल्या नवऱ्यामध्ये भांडण लावलं तर आपल्या घरात वितुष्ट जर सुरू झालं, वाद सुरू झाले तर आपल्या घरामध्ये काय होईल हाच विचार करून आपण आपल्या माहेरी जायचं. म्हणून कधीही तुमच्या भावजाईबद्दल द्वेष, मत्सर, राग हे सगळे जे षड्रिपू असतील ते षड्रिपू मनातनं काढून टाका. उलट पक्षी आपली भावजाई ही आपली मैत्रीण असली पाहिजे, असं आपण नणंद म्हणून आपली ही जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे. त्या दोघांमध्ये समन्वय कसा साधता येईल, सगळ्या घरात आनंद कसा निर्माण करता येईल, सगळ्या घरामध्ये कुटुंबामध्ये कसा आनंद निर्माण होईल आणि सगळे कसे हसत राहतील हे पाहणं प्रत्येक नंदेचं कर्तव्य आहे. ना की तिथे जाऊन आपण त्या घरामध्ये वाद लावायचे, भांडणं लावायची.
हे करायचं नाही. अनेक सिरियलमध्ये, अनेक मूव्हींमध्ये आपण बघतो की मुलगी तर घरी येऊन राहतेच, सोबत जावई म्हणजे तिचा नवराही येऊन राहतो, तोही घर जावई होतो. अशा अनेक सिरियलमध्ये मी पाहिलं आहे, मूव्हीजमध्ये मी पाहिलेलं आहे. आणि त्या घरामध्ये ती आई सुद्धा जी असते, ती आई देखील त्या नंदेच्या बाजूने, ती नंदेने काही कान फुंकले की लगेच ती तिचं ऐकते आणि त्याप्रमाणे त्या ऐकून कुठलंही खातरजमा न करता, खरं खोटं न करता, केवळ ती सून आहे म्हणून त्या सुनेला लगेच बोलायचं, तिच्याशी वाद घालायचा, तिच्याशी तुसडेपणाने वागायचं, तिच्याशी चांगलं वागायचं नाही, तिला धुतकारायचं, हे बरं नाही, हे चुकीचं आहे. कारण आज तुमची सुद्धा मुलगी कोणाच्या तरी घरी दिलेली असते. त्यामुळे तुम्ही उलट जर असं होत असेल तर त्या आईने सुद्धा सांगायला पाहिजे मुलीला की असं तू करू नकोस आणि या घरामध्ये वाद करायचे असतील तर तू येऊ पण नकोस. अगदी साफ साफ शब्दात सांगायला पाहिजे जर असं होत असेल तर. असं तर केलं तरच त्या घरामध्ये आनंद, सुख, शांती नांदू शकते. प्रत्येक नणंद ही आपल्या घरी जेव्हा येते तेव्हा तिने मैत्रिणीसारखंच नातं निर्माण करायला पाहिजे. हे मी का सांगते माहिती का, माझा स्वतःचा सुद्धा हा अनुभव आहे, आज तोही मी इथे सांगणार आहे. माझी जी मोठी नणंद आहे ती नेहमी असंच जेव्हा माहेरी यायची त्यावेळेला ती काय करायची मला काही माहीत नाही. आणि माझं लग्नही खूप लवकर वयात झालं, त्यामुळे मलाही त्यावेळेला काही मी अशी म्हणजे लक्षच घालायची नाही. परंतु त्यावेळेला ती ह्यांना काहीतरी सांगायची. परंतु एकच काम माझ्या मिस्टरने त्यावेळेला केलं, ते तिला ह ह ह ह म्हणायचे, हो 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 म्हणायचे, परंतु माझ्याशी ते कधीच वाईट वागले नाहीत. पुढे जाऊन असं झालं की एखाद्याचा स्वभावच तसा असतो, त्याप्रमाणे तिचा स्वभाव असतो, जिथे जाईल तिथे लावालाव्या करायच्या, भांडणं लावून द्यायची. या स्वभावामुळे पुढे जाऊन काय झालं तर आज त्यांच्यावर खूप वाईट परिस्थिती आली. त्या माझ्याशी कधीच चांगल्या वागल्या नाहीत, त्या मला कधीच त्यांनी समजूनच घेतलं नाही. नेहमी अगदी रात्री सुद्धा उठून मला म्हणायचे की कॉफी करून दे, किंवा त्यांचं मित्रमंडळ असेल तर त्या मला त्यावेळेला सगळं माझ्यावर लोट टाकायच्या, अजिबात मदतीला यायच्या नाही. म्हणजे खूप, माझी मुलं लहान होती तरी पण त्यांनी मदत केली नाही. असं म्हणजे खूप विचित्र त्या माझ्याशी वागल्या. जे सत्य आहे ते सांगायला मला अजिबात भीती नाही वाटत. म्हणजे तर हा व्हिडिओ त्यांनी ऐकला तरी मला काहीही वाटणार नाही, परंतु हे सत्य आहे. तर असं त्यांनी वागल्यामुळे काय झालं, मी तर कधीच त्या मोठ्या असल्यामुळे त्यांना कधी उलटून बोलले नाही. त्या म्हणतील ते सगळंच करत आहे. परंतु पुढे जाऊन काय झालं माहिती का, त्यांच्या बाबतीत खूप वाईट वाईट घटना घडत गेल्या. आज असं मागवून पाहिलं की मग वाटतं की त्यांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. परंतु कसं असतं, आपण माफ करतो पण तो जो वरती बसलेला असतो ना, तो सगळा हिशोब ठेवतो, तो नाही सोडत. कुठं ना कुठं आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगायला येतात. मग ती कर्म चांगली असेल तरी पण आणि वाईट असतील तरी पण. म्हणून प्रत्येकाने, प्रत्येक नंडेनी, प्रत्येक सासूनी, प्रत्येक सुनेनी, सासऱ्यानी, नवऱ्याने सुद्धा हे सगळं लक्षात ठेवायचं की आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल, पण वाईट कर्म केलं तर त्याचं वाईट फळ मिळेल. त्यामुळे प्रत्येकाशी वागताना चांगलं वागायला पाहिजे. किमान तसा तरी प्रयत्न तरी प्रत्येकाने करायला हवाच. आणि म्हणून मी सगळ्या नंदांना इथे अगदी विनंती करते की तुम्ही तुमच्या भाऊजाईशी चांगलं वागा. ती तुमची कोणी काय म्हणतात त्याला, दुश्मन नाहीये, वैरी नाहीये, ती तुमच्या भावाची बायको आहे, तुमच्या सख्ख्या भावाची बायको आहे. या उलट मी एक आणखीन सांगते, माझी धाकटी नणंद एकदम सगळ्यात माझ्यापेक्षा लहान आहे. जसं लग्न झालं तेव्हापासून आम्ही दोघी मात्र मैत्रिणीसारख्या होतो. अगदी झोल्यावर झोलायचो, झोकाळा घ्यायचो, गाणी म्हणायचो, रेकॉर्ड लावायचो. बाजारात गेलो तर आम्ही दोघी बरोबर जायचो, एकमेकींशी आमचं दुःख शेअर करायचो. अशी ती धाकटी नणंद माझी खूप चांगली होती. तर म्हणजे आहे. तर असं जर नातं असेल तर कुठल्याही नंदेमध्ये आणि भाऊजाईमध्ये वितुष्ट नाही येणार आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आज मी इथे फक्त एवढंच सांगेन की प्रत्येक नणंदेने, आपणही कुणाची तरी भाऊजाई आहोत, आपल्यालाही नणंद आहे हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे तिने आपल्या स्वतःच्या भाऊजाईशी आनंदाने, सुखाने आणि मजेत राहावं. उलट पक्षी भाऊ आणि भाऊजाई यांच्यामध्ये छान लढीवाळपणे त्यांच्याशी गप्पा कराव्यात, चेष्टामस्करी कराव्यात, छान पत्ते खेळावेत, बाहेर फिरायला जावं, मूव्ही बघायला जावं, घरामध्ये दोघी नंदा भाऊजाईंनी मिळून स्वयंपाक करावा, हिने वेगळा काहीतरी स्पेशालिटी असं दाखवावी, तिची स्पेशल डिश करावी, भाऊजाईंनी स्पेशल डिश करावी. म्हणजे नंदा भाऊजाईचं नातं वाटलंच नाही पाहिजे.
बहिणी बहिणी आहेत असं नातं वाटलं पाहिजे. इतकं छान नंदा भावजा यांचं नातं जुळू शकतं. बघा तुम्हाला काय वाटतं, माझं सांगणं पटतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक तर कराच. हाच विषय सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे लोकांपर्यंत हा सगळ्यांना कळेल, सगळ्या नंदांपर्यंत हा विषय जाईल. त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा शेजारच्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.